आमच्या घरी ना एक छोटंसं गोंडस बाळ आलं, ते कोणतं ते तुम्हाला पुढे सांगते. त्याच्या अगोदर गावाकडचं रुटीन म्हणजे ना सकाळी सकाळी प्रॉपर हा स्वयंपाक झालाच पाहिजे. तर चपाती, घेवड्याची शेंग, भाकरी वगैरे सगळा स्वयंपाक करून घेतला आणि इथं बघा या दोघांचं मस्त असं झोपणं चालू होतं अजून. त्याच्यानंतर ना स्वयंपाक वगैरे करून घेतला, सगळी कामं आवरली आणि मग इथं मूग धुवायचं होते. मुगामध्ये भोंग झालेलं होतं, तेच आम्ही दोघी धुवत होतो. सुजलला व्यवस्थित गाडी येत नाही ना, तो गाडी घेऊन चाललेला रस्त्यावरती, म्हणून त्याला ओरडत होते मी, नको जाऊ, तुला येत नाही गाडी म्हणून. तर तो जबरदस्तीनं घेऊन गेलेला. त्याच्यानंतर मग मूग वगैरे वाळत घातलं उन्हामध्ये आणि जेवण केलं दुपारचं. तर आमच्या म्हशीला ना छोटंसं एक गोंडस बाळ झालेलं होतं, ते इतकं छान वाटत होतं ना, त्यानेच त्याच्याबरोबर दिवसभर खेळत होता. त्याच्यानंतर मला इथं सुजलसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, ते बनवून घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त असा चिकनचा बेत होता. शेंगदाण्याचं लाडू बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्याला पाहिजे होतं बेसनचं लाडू. मग स्वयंपाक वगैरे करून छान असं बेसन भाजून घेतलं, जेवण केलं आणि उशीर झाला म्हणून मग सकाळी लाडू बनवून घेतले. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.